तुम्ही कितीही भारी प्रॉडक्ट बनवा, मार्केटमध्ये कोणालाच फरक पडत नाही. कस्टमरला तुमच्या प्रॉडक्ट मध्ये इंटरेस्टच नाही. ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण मार्केट मधलं हेच कटू सत्य आहे. बऱ्याच उद्योजकांची इथे चूक होते. क्लायंट समोर बसला की आपण सुरू होतो, आमचं प्रॉडक्ट असं आहे, आमची क्वालिटी अशी आहे, फीचर्स बघा. पण खरं सांगू, कस्टमरच्या मनात एकच प्रश्न असतो, यात माझा काय फायदा? व्हॉट इज देअर इन इट फॉर मी? माणूस वस्तू विकत घेत नाही, त्याला हवा असतो रिझल्ट आणि त्या मागची फिलिंग. उदाहरण देतो, कोणी एसी विकत घेत नाही, त्याला हवी असते शांत झोप आणि कम्फर्ट. कोणी इन्शुरन्स विकत घेत नाही, त्याला हवं असतं आपल्या कुटुंबाची सुरक्षितता. कोणी एक्सपेन्सिव्ह कार विकत घेत नाही, त्याला पाहिजे असतं स्टेटस आणि रेकॉग्निशन. लक्षात ठेवा, प्रॉडक्टचे फीचर्स लॉजिकल असतात, पण डील्स क्लोज होतात इमोशन्समुळे. आजपासून तुमचं सेल्स स्पीच बदला. माझं प्रॉडक्ट काय आहे हे सांगण्यापेक्षा तुमच्या कस्टमरच्या आयुष्यात काय बदल होणार आहे हे सांगायला शिका. सेल द आउटकम अँड फिलिंग्स, नॉट प्रॉडक्ट अँड इट्स फीचर्स. तुम्ही तुमच्या व्यवसायात वस्तू विकताय की आउटकम देताय? कमेंट करून मला नक्की सांगा.